मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण या योजनेचे अर्ज सुरू आहे। अर्ज ऑफलाईन ऑनलाईन दोन्ही पद्धतीने स्वीकारणे सुरू आहे। ऑफलाईन तुम्ही अंगणवाडीकडे देऊ शकता आणि ऑनलाईन तुम्ही ॲप थ्रू करू शकता, परंतु ॲपवर भरपूर लोड असल्यामुळे ॲप वर्क करत नाही आहे। त्यामुळे तुम्ही सायंकाळी रात्रीला किंवा मॉर्निंगला अर्ज भरू शकता। तर यामध्ये काही अटी दिलेल्या आहे, ह्या अटी रद्द कराव्या असे भरपूर लोकांनी म्हणजे जेही अप्लिकंट आहे यांनी उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री यांना निवेदन दिलेले आहे, परंतु यावरती अजूनपर्यंत कोणत्याही प्रकारची अपडेट आलेली नाही आहे। तर यामध्ये रद्द करण्याची पहिली जी अट होती ती होती की तर चारचाकी गाडीची अट रद्द करण्यात यावी। या प्रकारे भरपूर ज्या महिला आहे यांनी उपमुख्यमंत्री व मुख्यमंत्री यांना निवेदन दिलेले आहे। तर ही अट रद्द होणार का, परंतु अजून यावर कोणत्याही प्रकारची अपडेट उपलब्ध झालेली नाही आहे। कारण फोर व्हीलर ही सर्वांकडे आहे, कारण यावरती काही लोकांचे बिझनेससुद्धा आहे, जसे की कोणी ड्रायव्हर आहे, कोणी टॅक्सी चालवतात। अशा प्रकारे भरपूर जे महिला आहे यांची परिस्थितीसुद्धा वीक आहे, परंतु त्यांना फोर व्हीलरशिवाय त्यांच्याकडे पर्याय नाही आहे। परंतु यावरती जो फोर व्हीलरचा जो निर्णय जी अट लावलेली आहे ही चुकीची आहे असे भरपूर महिला म्हणत आहे। यावरती आता नेमकं काय होईल हे अजूनपर्यंत उपलब्ध झालेलं नाही आहे, परंतु ही सुद्धा अट रद्द होऊ शकते असं वाटत आहे। कारण यामध्ये भरपूर जे पुरुष वर्ग आहे हे यांचा बिझनेस म्हणजे फोर व्हीलरच्या भरोशावर चालत आहे। तर यावरती गव्हर्नमेंटने विचार करायला पाहिजे आणि यामध्ये दिलेल्या अटी अजूनपर्यंत कोणतेही रद्द झालेल्या नाही आहे। फक्त जे फॉर्म भरत असताना काही चेंजेस झालेले आहे, जेणेकरून महिलांकडे जर कोणते डॉक्युमेंट नसेल तर त्याला ऑप्शन देण्यात आलेले आहे, परंतु कोणतीही अट रद्द करण्यात आलेली नाही आहे। जसे की कुटुंबाचे उत्पन्न 2.5 लाखापेक्षा कमी असणं गरजेचं आहे, जास्त असेल तर तुम्ही अर्ज करू शकत नाही आहे। त्यानंतर आयकरदाता म्हणजे इन्कम टॅक्स, सरकारी नोकरी, त्यानंतर 1500 पेक्षा जर ऑलरेडी कोणती तुम्ही फॅसिलिटी घेत असाल गव्हर्नमेंटची तर तुम्ही परत ही फॅसिलिटी घेऊ शकत नाही, म्हणजे या स्कीमचा लाभ घेऊ शकत नाही। त्यानंतर आमदार खासदार जर असाल तुमच्या घरामध्ये कोणी तर ते पण नाही आहे। त्यानंतर सरकारी जॉबवर असेल आणि ते पण तुमच्या कुटुंबाची व्याख्या दिलेली आहे। कुटुंब म्हटल्यामुळे तुम्ही कुटुंबामध्ये येता, तर तुमच्या कुटुंबामध्ये जर कोणी गव्हर्नमेंट वर्क करत असेल, गव्हर्नमेंट जॉबमध्ये वर्क करत असेल, तुम्ही इलिजिबल नाही आहे। आणि त्यानंतर फक्त एक अट रद्द करण्यात आलेली आहे, ती म्हणजे 5 एकर शेतीची। तर आता ही जी चारचाकी गाडीची जी अट आहे ही सुद्धा रद्द करण्यात यावी अशी विनंती सर्व महिला भगिनी करत आहे। तर यावरती आता मुख्यमंत्री किंवा उपमुख्यमंत्री काय प्रतिक्रिया देतात हे अजूनपर्यंत उपलब्ध झालेलं नाही आहे, परंतु यावरती सुद्धा काहीतरी प्रतिक्रिया येईल असं वाटत आहे। तर ती प्रतिक्रिया आल्यानंतर तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे, कारण चारचाकीची अट ही चुकीची आहे असे भरपूर महिला म्हणत आहे। तर यावरती जेही पुढील अपडेट येईल तुम्हाला आपल्या यूट्यूब चॅनलवर उपलब्ध करून देण्यात येणार आहे। त्यासाठी आपल्या चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।